नमस्कार, मी सरिता. अगदी काल परवापर्यंत सगळ्यांनीच आपापल्या स्टेटसला कोणाचा ना कोणाचा 12वीचा निकाल ठेवलाच असेल, हो ना? तर आजचा विषयही तोच आहे, निकाल. मी काय हे सांगायला आलेलं नाही आहे की यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, पुन्हा प्रयत्न करा वगैरे वगैरे. अजिबात नाही. मला फक्त एवढंच विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आपापल्या स्टेटसला ठेवला होता त्यांच्या गुणांची आणि तुमच्या संपर्क यादीमधील इतरांनी ज्यांनी कोणत्या विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला असेल स्टेटसला त्यांच्या गुणांची तुलना तर तुम्ही नक्कीच केली असेल, हो ना? आता आपण त्यांच्या परिस्थितीची तुलनाही करून बघूयात. आता परिस्थितीची तुलना म्हणजे काय? तर परिस्थितीची तुलना म्हणजे बघा ना, काही विद्यार्थ्यांना खूप साऱ्या सुखसोयी असतात, खूप अभ्यास करायला वेळसुद्धा असतो, पण तरीही त्यांना कमी गुण असतात त्यांच्या तुलनेत की ज्यांना खूप काम करावं लागतं, अगदी एवढं की त्यांनी काम नाही केलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होईल. आणि अशा परिस्थितीतही त्यांनी थोडासा अभ्यास करूनही खूप चांगले गुण मिळवलेले असतात. कधी असं होतं की खूप पैसे आहेत, खूप सुखसोयी आहेत, सगळी पुस्तकंसुद्धा आहेत, पण विद्यार्थी अभ्यास करायला काही मागत नाहीत आणि त्यांना कमी गुण मिळतात. कधी असं होतं की अभ्यास करायला अगदीच पुस्तकंही उघडत नाहीत, तरीही त्यांना चांगले गुण मिळतात. तर आपण प्रत्येकाची परिस्थिती जाणून घेऊयात. जसं की जसं की कमी गुण मिळालेले विद्यार्थी खूप सुखसोयी असताना त्यांचं होतं असं की त्यांना आधीच सांगितलेलं असतं, गेल्या वर्षी त्या पवारांच्या मुलीला खूप चांगले मार्क मिळालेत, तुला यंदा तिच्यापेक्षा चांगले गुण मिळालेच पाहिजे. तेही अभ्यास करायला बसताना हाच विषय डोक्यात घेऊन अभ्यास करायला बसत असतील. मग होतं असं की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जरी वाचून काढलं तरी त्यातील एक वाक्य काही समजत नाही. आणि कधी काही जणांचं असं होतं की खूप काम असतं आणि त्या कामातून त्यांना थोडासा वेळ मिळतो आणि त्या थोड्याशा वेळासाठी ते विचार करतात, अरे मला आत्ता वेळ मिळाला आहे तर मी अभ्यास करून घेतो आणि तेवढ्या वेळात ते मनापासून अभ्यास करायला बसतात. मग अगदी एक पानही वाचलं ना तरी त्यांच्या खूप चांगलं लक्षात राहतं. कधी असं होतं की खूप सुखसोयी आहेत पण ते अभ्यास काही करत नाहीत, कारण त्यांना त्या सहज मिळालेल्या असतात, त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं किंवा याची जाणीव त्यांना नसते. कधी खूप परिस्थिती चांगली नसते, गरीब घर असतं, पुस्तकं वगैरे नसतात, तर त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असते, म्हणून मिळेल तशा परिस्थितीत मिळेल त्या पुस्तकातून ते अभ्यास करत असतात आणि चांगले गुण मिळवतात. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. तर आता इथून पुढे कुणाच्या जर गुणांची तुलना करायची असेल ना तर आधी त्यांच्या परिस्थितीची तुलना करूयात आणि मग गुणांची तुलना करूयात. यावर एकदा नक्की विचार करा. धन्यवाद.